संभाजीनगरमधील पळशी चौका नारेगाव भागात जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे पळशी गावातील शेतीचं नुकसान झालंय। नारेगावमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। सध्या या ठिकाणचं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे। ही दृश्य आपण पाहतोय पळशी चौका नारेगाव या भागातली दृश्य आहेत। ही आत्ता सध्या टीव्ही स्क्रीनवर जी दृश्य पाहतोय ती मुसळधार पावसानंतर या संपूर्ण परिसर हा कसा जलमय झालेला होता। गाड्या पूर्णपणे पाण्याखाली गेलेल्या होत्या। त्यावेळेसची ही दृश्य दुसरीकडे आता मात्र पाणी ओसरलेलं आहे। हा आपण भाग पाहतोय पूर्णपणे चिंचोळा असा हा पूर्ण परिसर आहे। त्या ठिकाणी पाणी साचल्याने गाड्या पूर्णपणे पाण्याखाली गेलेल्या होत्या। किती मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान झालंय ते आपण या ठिकाणी पाहतोय। अधिक या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेऊया आपले प्रतिनिधी संजय सरोदे यांच्याकडून। संजय, दोन्ही दृश्य समोर आहेत। एकीकडे जेव्हा मुसळधार पावसानंतरची पूरस्थिती होती तेव्हाची आणि आता त्या पूरस्थितीमुळे जे नुकसान झालंय त्याची दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत। काय आत्ताचे अपडेट्स आहेत? श्रुती, नक्कीच काल संध्याकाळपासून या परिसरात म्हणजे चौका असेल, पळशी असेल किंवा नारेगाव असेल या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आणि या पावसामुळे प्रचंड प्रमाणात शेतीचं असेल किंवा घरांचं नुकसान झालेलं आहे। सध्या मी नारेगावमध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकता हा नारेगाव परिसर हा घनदाट म्हणजे जास्त घनता असलेला की लोकसंख्येची घनता असलेला परिसर आहे आणि या ठिकाणी छोट्या छोट्या गल्ल्या आहेत आणि या गल्ल्यामधून काल पावसाचे पाणी शिरले आणि आपण या ठिकाणी बघू शकता की फोर व्हीलर गाड्या आहेत एक वाहून गेलेल्या आहेत तर रस्ता खरडून गेलेला आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी दरवर्षी या परिसरामध्ये नेहमी पाऊस आला की हीच परिस्थिती असते असं या ठिकाणी असलेल्या नागरिकांचं म्हणणं आहे। परंतु कालपासून या ठिकाणी या परिसरात मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे या ठिकाणी मोठे नुकसान झालेलं। आपल्यासोबत बोलण्यासाठी या परिसरातील महिला आहेत, पुरुष आहेत। ताई, मला सांगा कालची काय परिस्थिती होती या ठिकाणची? कल भैया हम लोग बहुत परेशान थे। इधर बहुत पानी आया नाले का, तो हम लोग इतने परेशान, पूरा घर में पानी बह गया। नक्कीच 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 नक्कीच